आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. आघाडीचं सरकार गेल्यापासून, जेव्हापासून या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं शासन आलेलं आहे आणि नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासक आहेत, बॉडी सगळी बरखास्त 2021 सालीच झालेली आहे. पण मात्र या राज्य सरकारचा जेव्हापासून इथं राज्यात कारभार चालू आहे, राज्य सरकारकडून या नगरपालिकेला एकही रुपयाचा निधी, राज्य शासनाचा जो डायरेक्ट निधी असतो तो प्राप्त झालेला नाही. आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळात जवळपास 50 कोटी पर्यंतचा निधी हा राहुरी शहरामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत राज्य सरकारने उपलब्ध करून दिले होते. मध्ये स्विमिंग टँक असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, कमानी असतील, रस्ते असतील, वेगवेगळ्या पाणी योजना, भूमिगत गटार, असे वेगवेगळ्या निधी, मोठ्या प्रमाणात निधी आपण या शहराला उपलब्ध करून देण्याचं काम केलं. त्यानंतर मात्र आता या प्रशासक राजवटीमध्ये पैसे आणणं तर लांबची गोष्ट आहे, पण ज्या दैनंदिन नागरिकांना ह्याला तोंड द्यावं लागतं, समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्याकडे देखील मोठं दुर्लक्ष नगरपालिकेचं होत आहे. माजी नगरसेवक आमचे सगळे लोकांचे प्रश्न घेऊन इथं अधिकाऱ्यांपुढे व्यथा त्यांची मांडतात, पण मात्र कुठलीही कारवाई या प्रशासनाकडनं होताना दिसत नाही. पावसाळा आलेला आहे, शहरातल्या रस्त्यांचं अक्षरशः धुळदाण रस्त्यांची झालेली आहे, सगळीकडे खड्डे पडलेले आहेत. बॉडी जेव्हा असते त्यावेळेस वेळेतच खड्डे बुजवायचं टेंडर काढलं जातं. आता आम्ही सगळ्यांनी येऊन इथं जाब विचारला, त्यावेळेस टेंडर आहे पण मात्र अजून खड्डे बुजवण्याचं काम चालू का केलं नाही याचाही आम्ही त्या ठिकाणी आता जाब विचारला. मुरुम जे वाड्या वस्त्यावरती रस्त्याची चिखलाचं साम्राज्य आहे, लोकांना सायकल, मोटरसायकल देखील चालवता येत नाही, तिथं देखील मुरुम टाकण्याचं देखील टेंडर आहे, ते देखील होताना दिसत नाही. अशा खरं या प्रशासक राजवटीमध्ये या सरकारच्या काळामध्ये कुणाचा अंकुश इथं राहिलेला नाही. निवडणुका देखील या सरकारनं लवकर घेतल्या नाही. आता जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेस निवडून आलेले लोकप्रतिनिधी येतील, पण मात्र आता सध्या मोठ्या अडचणींचा सामना या प्रशासक राजवटीमध्ये राहुरी शहराला करावा लागतोय. मी आमदार असताना बऱ्यापैकी महिन्याला जरी नगराध्यक्ष इथं नगरसेवक नसले तरी महिन्याला एकदा येऊन इथल्या बैठक घेऊन काय ना काही तोडगा काढायचं काम आम्ही करायचो. जरी सरकार आमचं नसलं, पैसे मिळायचे नाही, तरी देखील यांचा गाडा हाकण्याचं काम काही ना काही करायचो. पण सध्या मात्र कुणाचंच या ठिकाणी लक्ष नाही आणि म्हणून रस्त्यांची मोठी बिकट परिस्थिती झालेली आहे. सारखं थोडासा पाऊस झाला की तिकडं मुळा धरणावरची लाईट जाते, पाणी पुरवठा विस्कळीत होतो. या जे घंटागाडीचे कर्मचारी आहेत, ठेकेदार आहेत, त्यांचा देखील वरून शासनानं निधी काही कमी केल्यामुळं त्यांची पगार द्यायला अडचण पालिकेला होतीये. राज्य शासनाचं दुर्लक्ष असेल, इथं प्रशासकाचं दुर्लक्ष असेल, अक्षरशः जे काही सॉफ्टवेअर आहे यांचं नगरपालिकेचं, इथं प्रॉपर्टी कोणाची आहे त्याचं नोंद असते, त्याच्यामध्ये इतक्या असंख्य राज्य सरकारने थोपवलं हे नगरपालिकेवरती सॉफ्टवेअर. नुसत्या राहुरी नगरपालिकेवर तर राज्यातल्या बऱ्याचशा नगरपालिकांनी सॉफ्टवेअर आहे. तिथं मालमत्ता धारकांची नावं चुकतात, त्याच्या लवकर दुरुस्त्या होत नाहीत. असं सगळं राज्यातल्या सगळ्या नगरपालिकांचं प्रशासन कुठेतरी ढेपाळ्यासारखं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि राहुरी शहरातल्या नागरिकांच्या व्यथा या ठिकाणी मांडण्याकरता आज आम्ही सगळे इथं आलो. सीओंकडे त्या व्यथा मांडल्या. काही तर इतक्या चुका त्या ठिकाणी दिसत आहेत. तर या जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी कोर्टाच्या बाजूला मोठा रस्ता हा पूर्वी डीपीसीतून आपण त्यावेळेस पैसे आणून केला होता, त्या रस्त्याची मोठी दुरावस्था झालेली आहे. मी आमदार असताना सीओना सूचना केली होती की डीपीसीतून त्याच्याकडे पैसे तुम्ही मागा,
आणि त्या रस्त्याला प्रायोरिटीने काम करा. मोठा वर्दळीचा रस्ता आहे, 70 लाख रुपये त्या रस्त्याला जवळपास मंजूर झाले. फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली, फेब्रुवारी महिन्यामध्ये. लगेच त्या महिन्यामध्ये खरं टेंडर होऊन त्या रस्त्याचं काम आतापर्यंत होणं अपेक्षित होतं, पण मात्र यांच्यावर काय दबाव आहे मला कळत नाही. 4 महिने तब्बल आम्ही वेळोवेळी सूचना करायचो, टेंडर करा टेंडर करा. नाही, वरून काय सूचना आहेत, वरून. आता वरून म्हणजे कुणाकडून? हा वरचा आका नेमका कोण आहे की टेंडर करू नका म्हणायला लावणारा? 4 महिने अक्षरशः झाले आणि ते टेंडर त्या ठिकाणी झालं नाही. आता पावसाळ्यामध्ये टेंडर फ्लॅश केलेलं आहे, ते देखील काही 2 कोटी रुपयाची काही जिल्हा नियोजनची किंवा काही नगरोत्थानची जी रुटीनली पालिकेला पैसे मिळतात त्यातली पण काही कामं होती. तर 2 कोटीमध्ये 15-16 कामं ती सगळी एकत्र केली आणि एकत्र टेंडर काढून आकाचे फोन त्या ठिकाणी लोकांना आता यायला लागलेले की तुम्ही टेंडर भरू नका, तुम्ही टेंडर भरू नका. म्हणजे राहुरी शहरातले जे काही गोरगरीब ठेकेदाराला छोटी छोटी कामं मिळाली असती, मात्र सगळी कामं एकत्र करून सत्ताधारी पक्षाच्या कोणतरी बड्या ठेकेदाराला पोचण्याचं काम करण्याकरता करा, तुम्ही तेही करा, पण त्याच्याकरता उशीर त्या ठिकाणी टेंडरला होतोय. सोमवारी टेंडर उघडायचं होतं, 8 दिवस झाले अजून टेंडर उघडलेलं नाही. आणि कोर्ट रोडचं तर काम 4 महिने लेट झालं का? आता यांच्या पक्षातल्या सत्ताधारी पक्षातल्या कोणाला यांना टेंडर द्यायचंय का अशी शंका. त्यांनी टेंडर द्या, आम्हाला काही म्हणणं नाही, तुमच्या लोकांना टेंडर द्या, नियमाप्रमाणे द्या, पण लवकर त्या ठिकाणी काम होणं अपेक्षित असताना आज पावसाळ्यामध्ये किती खड्डे त्या रस्त्याला पडले तुम्ही बघू शकता. आमचा जुना कनगर रोडचा रस्ता, आमचे बाळासाहेब मुंडे असतील, प्रदीप भाऊ गुजाडे असतील, भिकू शेटे, सगळे त्या वार्डातले आमचे नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत, सगळ्यांनी सातत्यानं मुरुम टाकायची यांना विनंती करतात सीओना, परंतु मात्र मुरुम काहीतरी कारण दाखवून मुरुम टाकला जात नाही. आज इथे येऊन दुपारी सीओ म्हटले मी स्वतः त्या ठिकाणी येतो, त्या रस्त्याच्या पॅच पडले तेही बोजवायचं काम करतो असं सांगितलंय. आणि म्हणजे एका अर्थानं आता इथं नगराध्यक्ष नाही, इथं नगरसेवक नाहीत, निवडणुका शासन लवकर घेत नाही, आमदारही आता जाऊ द्या, आमदारांबद्दल मला काय बोलायचं नाही, परंतु अशा प्रकारे आता अधांतरी हे प्रशासन आहे. त्यामुळं मोठं त्या ठिकाणी नागरिकांना सुविधा त्या ठिकाणी रोजच्या अडचणींना सामना करावा लागतो. लवकरच निवडणूक खरं शासन आता जाहीर केले कोर्टाने, झाल्यानंतर निवडून आलेली बॉडी येऊन जरा कारभार काहीतरी सुरळीत होईल अशी त्या ठिकाणी आमची अपेक्षा आहे. पण मात्र आज मोठ्या संख्येने येऊन नागरिकांनी त्यांना होणाऱ्या त्रासाचा पाडा इथे सीओन समोर वाचलेला आहे.